हा कार्यक्रम खरं तर राष्ट्रीय एकात्मता समर सत्ता सन्मान सोहळा होता। या कार्यक्रमासाठी राज्यपाल जिष्णूजी देव वर्मा आणि बनते रेम्पोचे आणि वीरेंद्र सिंग असे हे प्रमुख उपस्थिती होते आणि खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून बरेच भंतीजी आणि बरेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। नक्कीच ह्या ठिकाणी सन्मानित देखील करण्यात आलेलं होतं। एक महत्त्वाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता। मुंबईमध्ये देखील असा कार्यक्रम येत्या काही दिवसात आयोजित करण्यात येणार आहे का? कारण या ठिकाणी आहे ती घोषणा देखील झाली अशा पद्धतीने एक सर्वधर्म समभाव असा संदेश देखील या ठिकाणी देण्यात आला। तसं बघितलं तर भारत देश हा विविध रूपांनी विविध रंगांनी नटलेला देश म्हणून आपण सगळेजण बघतो। जाती वाद न करता सर्वजणांनी एकोप्याने राहायचा असा संदेश वीरेंद्र सिंग यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि पालगा रिंपोचे म्हणून दलाई लामाचे आध्यात्मिक वारसा लाभलेले ते अभ्यासक ह्या दोघांचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एक लडाखहून आले होते आणि एक दिल्लीमधून या ठिकाणी आले होते आणि या सर्वांच्या साक्षीने आजचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा झालेला आहे। तर राजकीय प्रश्न आहे, सुनेत्रा पवारांना ज्या पद्धतीने काँग्रेसकडून संबोधित करण्यात आलं, जे काही त्यांच्या बोलण्यात आलं, हर्षवर्धन सकपाळ अजून देखील बोलतात की आम्ही या ठिकाणी आहे तो अपमान केलेला नाही आहे, कसं बघता या विधानाकडे? खरं बघितलं तर हर्षदीप सकपाळ यांनी जे काल परवा राज्याच्या उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमच्या सर्वांच्या नेत्या त्यांच्याबद्दल जे उद्गार काढलेले हे काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेस संस्कृतीला न शोभणारे असे त्यांनी वक्तव्य केलेले, त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच सर्व स्तरातील लोकांनी खऱ्या अर्थाने त्याचा निषेध केलेला आहे आणि हे असं वक्तव्य करणं राजकीय दृष्टिकोनातून योग्य नाही असं मला वाटतं। त्यानंतर आंदोलन देखील झालं, परंतु हे जे आंदोलन राष्ट्रवादीकडून करण्यात आलं तर हा सत्तेचा कुठेतरी माज असल्याचं या ठिकाणी काँग्रेसकडून म्हणण्यात आलेलं आहे, कसं बघताय या विधानाकडे आणि जे काही आंदोलन झालं त्यानंतर? आज तुम्हाला माहिती आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने राज्यामध्ये ज्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार खऱ्या अर्थाने काम करत असतं आणि असं वक्तव्य करणं हे खूप त्या वक्तव्य केलेले ते एकदम खालच्या पातळीची स्तर त्यांनी ते गाठलेलं असं मला या ठिकाणी वाटतं। केंद्रातून कुठेतरी समज दिली पाहिजे हर्षवर्धन सकपाळांना या संदर्भात जे काही विधान आहेत किंवा ज्या काही गोष्टी। आता खरं बघितलं तर त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनीच खऱ्या अर्थाने असं जे वक्तव्य केले त्याबद्दल त्यांना समज द्यायलाच पाहिजे, नाहीतरी तुम्ही अजून जर उद्या परवा जर बघितलं तर याचा आक्रोश महाराष्ट्रामधील जनता नक्कीच रोडवर न उतरून व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही। अगदी शेवटचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे, ज्या ठिकाणी शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण आणि नाव या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी आहे, कसं बघता या सुनावणीकडे? कारण जर काही निर्णय महत्त्वाचा आला तर राष्ट्रवादीचा देखील अशाच पद्धतीने जे पक्ष चिन्ह आहे या संदर्भातला जो निकाल आहे तो देखील हा जो शिवसेनेचा चिन्हाच्या बाबतीतचा जो निर्णय तो खऱ्या अर्थाने कोर्टामध्ये दाखल असल्यामुळे कोर्ट काय निर्णय घेणार आहे त्यावरच आपल्याला भाष्य केलेलं उचित राहील। धन्यवाद। आपण पाहिलं तर या संपूर्ण कार्यक्रमानंतर अण्णा बनसोडे यांनी विविध प्रश्नावरती आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे। व्हिडिओ मोहन दुबेसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।